नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बऱ्याच दिवसापासून बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवतोय। तर बघा, आता आरीवर्कचे जे व्हिडिओ आहेत ना, तर ते मी डेली अपलोड करत आहे। म्हणजे कुणी जर नवीन असेल आणि त्यांना जर शिकण्याची इच्छा असेल, आता बऱ्याच मैत्रिणी नवीन आलेल्या आहेत आणि बऱ्याचदा सांगतात की ताई आम्हाला हे व्हिडिओ सापडत नाही, ते व्हिडिओ सापडत नाही, असं त्यांचं असतं। त्यामुळे मी काय केलंय, शॉर्ट व्हिडिओ टाकतेय आणि शॉर्ट व्हिडिओच्या खाली त्रिकोण असतो बघा, तर तिथे तुम्हाला जो व्हिडिओ आहे ना, ज्या दिवसाचा, आता पहिल्या दिवसाचा, दुसऱ्या दिवसाचा आणि तिसऱ्या दिवसाचा, असे 3 व्हिडिओ मी अपलोड केले। आणि ते 3 म्हणजे तुम्हाला त्या त्रिकोणामध्ये ज्या त्या दिवसाचे जे ते व्हिडिओ तुम्हाला तिथे त्रिकोणामध्ये दिसेल। तुम्ही जर टच केला तिथे त्रिकोणामध्ये की बरोबर तो व्हिडिओ ओपन होतो। तर अशा प्रकारे ज्या नवीन आहे आणि ज्यांना आरीवर्क क्लास करण्याची इच्छा आहे, तर फ्रीमध्ये आपला आरीवर्क क्लास तुम्ही करू शकता। 40 दिवसाचा क्लास आहे तो, ठीक आहे। तर आज मी तुम्हाला, बऱ्याच मैत्रिणींनी असं विचारलंय मला की ताई आम्हाला, बऱ्याच मैत्रिणींचं असं म्हणणं आहे की हे जे ज्वेलरीचे क्लास आहे तर हे पण आम्हाला शिकवा, परंतु मी सगळं तर नाही तुम्हाला हे सांगणार आहे, कारण याचे आपण क्लास घेतोय बरोबर। तर त्यामुळे मला असं याच्यावरती नाही सांगता येणार, तरी थोडीफार माहिती मी तुम्हाला इथे देत जाणार आहे। आता जसं की हे जे प्लायर आहे, आता बऱ्याच मैत्रिणींना हे प्लायर कसा आणि कुठे कसा यूज करायचं हे माहित नाहीये, तर मी आज तुम्हाला हे आज आपल्या या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। हे प्लायर कशा पद्धतीने यूज करायचे, कुठला प्लायर कशासाठी यूज करायचा ते मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे। त्या अगोदर ज्या कुणी मैत्रिणी आपल्या नवीन असतील आपल्या चॅनलवरती आणि अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल, तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर बेल आयकॉनलाही क्लिक करायचं आहे, म्हणजे या पुढील जे व्हिडिओ मी टाकेल ते तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। आणि त्याचबरोबर आता नवीन ऑप्शन आलेला आहे हाईपचं, ते सुद्धा हाईप करून ठेवा, म्हणजे अजून इतर मैत्रिणींसोबत आपला हा व्हिडिओ अजून मैत्रिणींपर्यंत पोहोचेल। तर आता आणि हा व्हिडिओ जो आहे ना, अजून ज्या मैत्रिणींना ज्वेलरीचा क्लास करायचा असेल किंवा थोडीफार आता ही माहिती हवी असेल थोड्याफार प्रमाणामध्ये, तर त्यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला मग आता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला, ठीक आहे। तर आता सगळ्यात अगोदर आपण कटर पासून सुरुवात करूया। तर हे बघा, हे आहे कटर, दिसतंय हे बघा, इथे हे कट करण्यासाठी आहे। आता हे जे आहेत ना, हे भरपूर दिसतात, अजूनही याच्यामध्ये प्रकार आहेत, भरपूर प्रकार आहेत, परंतु हे 3 आपले मेन असतात ज्वेलरी क्लाससाठी, ज्वेलरी बनवण्यासाठी हे 3 जे प्लायर आहे हे महत्वाचे असतात। तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कटर। तर आता हे कटर काय काम करतं बघा, तर हे बघा, आता हा जो कटर आहे, तर आता इथे मी ही वायर घेतलेली आहे, तर ही वायर कट करण्यासाठी आपल्याला हा कटर यूज करायचा आहे। कुठलीही वायर कितीही जाड असली तरी आपण कट करू शकतो, कुठलेही चेन असेल, काहीही असो, आपण कटरने अगदी इझी कट करू शकतो, काहीच आपल्याला हे होत नाही। बघा, अशा पद्धतीने आपल्याला जेवढं जिथनं पाहिजे तिथनं आपण हे कट करू शकतो। परत एकदा बघा तुम्ही, हे बघा, अशा पद्धतीने इझी आपण हे कट करू शकतो। तर असं हे कटरचं काम आहे। आता हे जरी इथे थोडंसं निघालेलं असेल तर हे वरचं आहे, वरचं आवरण आहे, परंतु कटर खूप छान आहे, तर कटरला काही प्रॉब्लेम नाहीये। हे तुम्हाला दिसत असेल थोडंसं तुटल्यासारखं, परंतु माझ्या हातामध्ये हेच बसलेलं पहिल्यापासून, त्याच्यामुळे मी हेच दाखवलंय तुम्हाला सुद्धा। नवीन भरपूर आहे माझ्याकडे वेगवेगळे, पण हे मी जेव्हा ज्वेलरी बनवते ना तेव्हा हेच यूज करते, ठीक आहे। तर आता नंबर 2चं बघूया आपण। तर नंबर 2ची आहे ही, तर हिला पकड म्हणतात बघा, अशा पद्धतीची ही पकड आहे। आता पकड जी आहे ना, तर ही पकडण्यासाठी आता आपण जम्परिंग पकडणार, आपला जो गोंडा वगैरे आहे, तर याच्यामध्ये असे आपण जम्परिंग पकडून ते गोंडा वगैरे याच्यामध्ये घालू शकतो, ठीक आहे। आता पकडचा एवढाच उपयोग होतो का, तर नाही, एवढाच उपयोग नाही होत। तर पकड जी आहे ती आपली कटरचं सुद्धा काम करते बघा, इथे कट करण्यासाठी सुद्धा आहे, हे बघा दिसतंय, इथे धार आहे मध्ये आणि ही वरती पकड आहे। तर बघा, आता
इथे शक्यतो जास्त जाड तार कट नाही होत इथल्या पकडने, पण आपण नाही, हे बघा जास्त जाड तार जी आहे ना ती कट नाही होत, परंतु 0 ची जी तार आहे 0 नंबरची ती अगदी इझी कट होते, तिला काहीच प्रॉब्लेम येत नाही. ही जाड तार आहे त्याच्यामुळे ही कट होत नाहीये. पण 0 नंबरची म्हणजे आता आपण पटकन वर्क करतोय तर पकडने पकडलं की लगेच आपल्याला एखादी 0 नंबरची तार असेल ती कट करायची असेल तर आपण इझी कट करू शकतो त्याने. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे पकडचं काम आहे. आता नंबर 3ला येऊयात आपण. नंबर 3ला आहे नोज प्लायर. आता नोज प्लायर काय काम करतं ते आपण बघूयात. आता नोज प्लायर जो आहे, आता पक्कड बघा, पक्कड जे आहे ना इथे फ्लॅट आहे, हे बघा पूर्ण अशी चपटी बाजू आहे आतल्या बाजूने. आणि हा जो आपला कटर आहे तर इथे धार आहे, कटरला धार आहे त्याच्यामुळे तार कट होते. आणि ही पक्कड जी आहे ना ही पूर्ण प्लेन आहे आतल्या बाजूने, थोड्या खरबडीत बाजू आहे, ती ग्रीप धरावं यासाठी ती बाजू आहे खरबडीत. पण याच्यामध्ये आपण इझी असं पकडू शकतो, काहीही आपण पकडू शकतो, जम्परिंग असो काही आपण जी काय ज्वेलरी बनवतो ती आपण इझी पकडू शकतो, त्यासाठी तशी आहे. आणि आता हा आहे नोज प्लायर. तर नोज प्लायर बघा असा गोल आहे, पूर्ण गोल गुळगुळीत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता याचा काय उपयोग आहे, तर याचा उपयोग म्हणजे आपण जे काय लूप वगैरे बनवतो बघा, आता किती चा आपल्याला लूप बनवायचंय, आपल्याला मोठं छोटं बनवायचं, त्याच्यापेक्षा थोडं मोठं बनवायचं, त्याच्यापेक्षा थोडं मोठं बनवायचं, त्याच्यापेक्षाही थोडं मोठं बनवायचं, किंवा त्याच्यापेक्षाही थोडं मोठं बनवायचं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मोठं आपण इथे बनवू शकतो, किंवा जेवढं छोटं पाहिजे तेवढं छोटंही आपण इथे लूप बनवू शकतो. ठीक आहे, तर आता ते कसं बनवतात ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता इथे छोटंच बनवून दाखवते. असं इथे टोकाला पकडतात आणि अशा सॉरी इथे आपण हे या कटरने कट केलं होतं ना तर ती कट झाली. हे बघा, तर अशा पद्धतीने हे असं राऊंड करतात. बघा अशा पद्धतीने हे गोल झाले, दिसतंय? अशा पद्धतीने हे लूप तयार झालंय. तर असं हे आपलं राऊंडर काम करतं. आता आपण इथे खाली बघूयात, थोडं मोठं बघूयात आपण. तर इथे खाली तार लावली मी. हे बघा, आता इथे हे मोठं तयार झालंय. बघा खालच्या बाजूला, खालच्या आपला हा जो नोज प्लायर आहे इथे खालच्या बाजूने मी गोल केला तर हा मोठा झाला, वरच्या टोकाने केला तर हा छोटा झाला. तर अशा पद्धतीने आपल्याला जेवढं मोठं पाहिजे किंवा जेवढं छोटं पाहिजे ते हे नोज प्लायर काम करतं. तर अशा पद्धतीने हे तीनही प्लायरचं काम, कुठलं प्लायर कशासाठी कामी येतं, काय काम करतं हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलंय. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही माहिती तुम्हाला आवडली असेल, अगदी छोटीशीच माहिती दिली परंतु खूप महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती जर आपल्याला नसेल तर आपण पुढे ज्वेलरीमध्ये काहीच करू शकणार नाही. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की 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 लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.